इतर युगामध्ये धर्माला 4 पाय होते, 4 चरण होते. पहिलं होतं तप, दुसरं होतं सत्य, तिसरं होतं दया आणि चौथं होतं दान. असे 4 पाय होते धर्माला इतर युगामध्ये. आता कलियुगामध्ये 3 चरण मोडले आणि फक्त एक शिल्लक आहे. मग ते कोणते आहेत आणि का मोडले याबद्दल थोडं तुम्हाला चिंतन सांगेन. पहिलं आहे तप. तपश्चर्या नावाचं धर्माचं चरण कलियुगात मोडलंय. का मोडलं? कारण कलियुगामध्ये माणसाला आयुष्य जास्त नाही तपश्चर्या करण्या एवढं. आयुष्य फार कमी आहे. अल्प आयुष्य मानव शतगुणिले रात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव शत घडले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. तपश्चर्या करणे एवढं आयुष्य नाही. किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य. तेही पहिल्या चरणात बरं का. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष आहे. त्याचे 4 विभाग केले 1,04,000 वर्ष म्हणजे 8,000 वर्ष. तर मला सांगा आता पहिलं चरण सुरू आहे तर 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे. तरी 100 वर्ष कोणीही जगत नाही. एखादेच भाग्यवान आहेत की जे 100 वर्षापर्यंत जातात. पण आता जास्तीत जास्त 50-60 वर्ष जगलं तरी पुरे आहे. कारण माणसं आधीच कुठल्या ना कुठल्या रोगानं मरून जात आहेत. त्यामुळं 100 वर्ष कोणी जगेना. कलियुगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये माणसाचं आयुष्य फक्त 50 वर्ष आहे. तर त्यावेळेस 50 वर्ष कोणी जगणार नाही. एक 30-35 वर्षापर्यंत माणसं जगतील. कलियुगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माणसाचं आयुष्य फक्त 25 वर्ष आहे. तर त्यावेळेस 25 वर्ष कोणी जगणार नाही. एक 15 वर्ष माणसं जगतील. आणि जेव्हा शेवटचं चरण असेल कलियुगाचं त्यावेळेस तर माणसाचं आयुष्य 12.5 वर्ष असेल. फक्त 12.5 वर्ष. आणि तेवढ्या आयुष्यामध्ये 12.5 वर्ष कोणी जगणार नाही. एक 5, 6, 7 वर्षापर्यंत जगेल. आणि त्यावेळेस तर एवढं महापाप वाढेल. कुठलं नातं राहणार नाही, नातेसंबंध राहणार नाही. आई मुलाचं लग्न होईल, बहीण भावाचं लग्न होईल, इतकं नातेसंबंध बिघडेल. तर मग कलियुगात आपल्याला भजन करायला वेळ कुठे आहे हो? आत्ता जरी 100 वर्षाचं आयुष्य आहे त्यातले 50 वर्ष अर्धे झोपेमध्ये निघून जातात. उरले किती? 50. तेही 50 वर्षातले बी काही दिवस आपले झोपेत जातात. म्हणजे काही माणसं दुपारचं सुद्धा झोपतात. दुपारी झोपता का नाही? दुपारी 2 घंटे तर माणसं झोपतात. बरं आता कथेत आल्यावर कथेत पण झोपतात माणसं. झोपता का नाही? आता मी पाहत होते आज काही बाया मागं बसलेल्या महिला झोपल्या होत्या काही. पण म्हटलं आता बिचाऱ्या झोपल्या कशाला उठवावं. झोपेतून उठवलं तर पाप लागतं असं म्हणतात. म्हणून म्हटलं झोपू द्या. झोपल्या बिचाऱ्या. तर कथेत येऊन कीर्तनात येऊन पण तुम्ही झोपता. दुपारचंही झोपता. ते काही वर्ष धरायचे. तर मग असं झोपेत अर्ध आयुष्य चाललं आपलं. मग उरले 50 तर 50 मधले 25 संसारात निघून जातात. उरले 25 वर्ष शिक्षण घेणं, नोकरी मिळवणं याच्यामध्ये निघून जातात. उरलं खाली 0 आयुष्य. आता या 0 आयुष्यामध्ये किती भजन करायचं? म्हणून तपश्चर्या नावाचा धर्माचा जो पाय आहे कलियुगात मोडून पडलाय. विठ्ठल धर्माचा दुसरा पाय आहे, दुसरं चरण, त्याचं नाव सत्य. जे इतर युगात होतं आता राहिलं नाही. पूर्वीचे माणसं फार सत्य बोलायचे, सत्य मार्गावर चालायचे आणि सत्य वागायचे. आता सत्य वागणारही कोणी दिसत नाही. सत्य शब्दापुरताच आहे. सत्य वागायला कोणी तयार नाहीत. सत्य हे काय आहे हो? सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा कसा आहे? सत्य आहे. भागवताच्या पहिल्या श्लोकात भगवंताचं स्वरूप लक्षण सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय. तो सच्चित आनंद परमात्मा आहे. सच्चिदानंद. म्हणून त्या सत्य परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी नेहमी सत्य बोलावं, सत्य वागावं, सत्याच्या मार्गावर चालावं. पूर्वीच्या काळात माणसं एवढं सत्य बोलायचे
की एकदा कोणाला वचन दिलं ना तर ते वचन पाळण्यासाठी स्वतःचा जीव गेला तरी चालेल. स्वतः रामायण बघा तुम्ही. रघुकुल रीती सदा चली